आजचा हा रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं शांत नसरापूर आज एका अशा घटनेने हादरला आहे, ज्याची कल्पना कोणी स्वप्नात देखील केली नव्हती. वरवर शांत दिसणाऱ्या या गावामध्ये नेमकं असं काय दडलं होतं, ज्यामुळे संपूर्ण राज्याची सध्या झोप उडाल्याची आपल्याला दिसून येत आहे. एका 4 वर्षाच्या निष्पास जीवासोबत जे घडलं ते केवळ एक कृत्य नव्हतं, तर एका भयानक वास्तवाची सुरुवात होती. या प्रकरणाच्या मुळाशी जाताना असे काही धागेदोरे हाती लागले आहे सध्या, जे कोण तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी आणि तो चेहरा इतका काळवंडलेला का होता? बघा, नसरापूर प्रकरणामध्ये आता पुढं नेमकं काय झालं आहे आणि बघा त्या व्यक्तीने असं नेमकं का केलं. नेहमीप्रमाणे नसरापूरमध्ये त्या दिवशी सकाळ सामान्य होती, पण दुपार होता होता वातावरणामध्ये एक विचित्र अवस्था पसरली. बघा, सुटसुट्या घालवण्यासाठी आलेल्या त्या लहान मुलाच्या बेपत्ता होण्याची संपूर्ण गाव चिंतेमध्ये होतं. बघा, सुट्ट्यामध्ये एक छोटंसं मुलगी या ठिकाणी एका गावामध्ये तिच्या आजीकडे राहायला आली होती. काही तासांच्या शोधानंतर जे समोर आलं त्याने माणुसकीला काळीमा फासली असं देखील आपण म्हणू शकतो. एका सुरक्षित मानल्या जाणाऱ्या कोपऱ्यामध्ये ती अमानवीय कृत्य या ठिकाणी घडलं. ते कृत्य नेमकं का आहे ते तुम्हाला सांगण्याची गरज पडणार नाही. या बातमीने केवळ संताप नाही तर एक भीतीची लाट निर्माण केली आहे, कारण हे कृत्य करणाऱ्याची पार्श्वभूमी कोणालाही पूर्णपणे माहीत नव्हती. आता बघा, एवढ्या मोठ्या व्यक्तीने हे कृत्य नेमकं कसं काय केलं? भीमराव कांबळे नावाचा हा व्यक्ती समाजात वावरत असताना अत्यंत सामान्य वाटत होता, पण त्याच्या चेहऱ्यामागे एक मोठे भीषण गुन्हेगार इतिहास दडला होता. हा केवळ एक आकस्मिक गुन्हा नव्हता, तर या व्यक्तीचा प्रवास खूप आधीपासूनच चुकीच्या वळणामध्ये सुरू होता. मिळालेल्या माहितीनुसार याआधी त्याच्या नावावर 2 गंभीर गुन्हे नोंदवले गेले होते. बघा, त्यांनी 2 गुन्हे देखील या ठिकाणी त्या व्यक्तीने केले होते. 65 वर्षांची वृद्ध महिला असो वा लहान मुलं असो, बघा त्याच्या मनातील विकृतीतून कोणी पण सुटलं नव्हतं. इतका भयानक इतिहास असतानाही ही व्यक्ती लोकांमध्ये बेनदिक्कतपणे कशी वावरत होती, हाच आता प्रश्न सध्या संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे. बघा, हा विचारच कायद्याचा ठोका चुकवणार आहे. या प्रकरणातील सर्वात जास्त अस्वस्थ करणारा भाग म्हणजे त्या व्यक्तीची मानसिकता केवळ मानवी जगापुरती मर्यादित नसून, बघा आता या ठिकाणी तापमानादरम्यान आणि स्थानिकांच्या प्रक्रियेतून एक असं सत्य समोर आलं आहे, जे कोणाचा पण विश्वास बसू शकत नाही. या व्यक्तीने मोक्या प्राण्यांना देखील सोडलं नाही. बघा, त्यांची देखील या ठिकाणी शिकार बनवली किंवा एक कृत्य केलं असं आपण म्हणू शकतो. शेळ्या आणि कुत्र्यांसोबत घडलेले ते प्रकार पाहून गावकऱ्यांमध्ये आता एक वेगळ्याच या ठिकाणी अंदाज वर्तवला जात आहे. सध्या एक फोटो समोर आला, एक इमेज समोर आली आणि एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने शेळ्या कोंबड्या यांच्यासोबत काही असं विकृत केलं आहे, जे आपण कल्पनेमध्ये सुद्धा आणू शकत नाही. आता लक्षामध्ये ठेवा, या ठिकाणी त्याचेच भीषण परिणाम आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटत आहे. बघा, नसरापूरच्या नागरिकांनी या व्यक्तीचा खरा स्वभाव खूप आधीच ओळखला होता. म्हणूनच तब्बल 20 वर्षीय गावाने त्याच्यावर बहिष्कार टाकला होता. धक्कादायक म्हणजे या व्यक्तीच्या स्वतःच्या कुटुंबातील स्त्रियांनाही त्याच्या या वागण्याचा त्रास सहन करावा लागत होता. बघा, घरच्यांना सर्व माहीत असूनही त्याला वारंवार वाचवण्याचा प्रयत्न झाला होता. जर ही साखळी आधीच तोडली असती तर बघा, यंत्रणेने त्याच्या जुन्या गुन्ह्यांकडे गांभीर्याने पाहिलं असतं तर कदाचित आज 4 वर्षांच्या चिमुकलीसोबत असं झालं नसतं आणि त्यासोबत हे कृत्य करण्यामध्ये आले नसतं. जेव्हा या घटनेनं सत्य उघड झालं तेव्हा लोकांच्या संयमाचा बांध फुटला आणि पुणे बंगळुरू हा महामार्ग जनवाक्षात महापूर आला असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. चिमुकलीचा मृतदेह समोर ठेवून हजारो नागरिक रस्त्यांवर उतरले आणि एकाच सुरात न्यायाची मागणी करू लागले. तब्बल 20 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, पण लोकांचा संताप इतका होता की कोणालाही हटवलं अशक्य होतं. हा केवळ रस्ता रोको नव्हता, तर तो
प्रत्येक त्या निष्पास जीवासाठी दिलेला लढा होता, ज्यांना असा विकृत लोकांमुळे त्रास सहन करावा लागत होता. आता लक्ष मोठं, एवढा मोठा व्यक्ती, त्या व्यक्तीनं नेमकं असं कशामुळे केलं आणि काय कारण होतं, तर त्या व्यक्तीनं 2 असे काही कारण सांगितले. ते अत्यंत धक्कादायक आहे, ते तुम्हाला माहीतच असायला हवे. बघा, या आंदोलनाच्या दरम्यान परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की पोलीस आणि नागरिकांमध्ये प्रचंड तणाव देखील निर्माण झाला. काही ठिकाणी बळाचा वापर करावा लागला, ज्यामुळे लोकांचा राग अधिक अनावर झाला. आज प्रत्येकजण प्रशासनाला जाब विचारित आहे. ज्या व्यक्तीचा इतिहास इतका काळा होता, तो पोलिसांच्या नजरेतून सुटलाच कसा? गावकरी म्हणतात, आम्हाला धोका माहीत होता, मग व्यवस्था इतकी निष्क्रिय कशी राहिली? केवळ घटना घडल्यावरच कारवाईचे आश्वासन देणारी ही पद्धत कशी काय राबवली जात आहे? हा सवाल आज या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला आणि पोलीस यंत्रणेला विचारित आहे. या प्रकरणाचं गांभीर्य आणि जनतेचा आक्रोश पाहता सरकारने तातडीने 2 अत्यंत मोठे निर्णय सध्या घेतलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मग पहिला निर्णय म्हणजे की काय आहे हे देखील पाहून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, पहिला निर्णय म्हणजे या प्रकरणाची सुनावणी विशेष जलद गतीने न्यायालयामार्फत चालविली जात आहे. सरकारने विशेष वकिलांची नियुक्ती केली असून कोणत्याही तांत्रिक विलंबाशिवाय त्या दोषीला कायद्यातील सर्वात कठोर शिक्षा मिळवून देण्याचे आश्वासन स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिलं आहे. पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळेल हेच आता सरकारने सर्वात जास्त उचलून धरलं आहे. त्यासोबत सरकारने घेतलेला दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे गुन्हेगाराची पार्श्वभूमी असलेल्या अशा लोकांचे कठोर डिजिटल ट्रॅकिंग, ज्यांच्यावर महिलांविरुद्धचे गुन्हे दाखल आहे, त्यांना प्रत्येक हालचालीवर आता तंत्रयंत्राच्या माध्यमातून सज्जता ठेवण्यामध्ये येणार आणि लक्ष ठेवले जाणार. तसेच ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विशेष गस्त पथके तैनात करण्याचा निर्णय सुद्धा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला. यामुळे भविष्यात अशा मानसिकतेच्या लोकांवर अचूक नियंत्रण मिळवता येईल आणि कोणाचीही अशी हिंमत होणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून सध्या सांगण्यामध्ये आलं. त्यासोबत आता त्या व्यक्तीनं नेमकं काय सांगितलं? बघा, नसरापूरची ही घटना केवळ एक बातमी नाही, तर ती आपल्या सर्वांसाठी एक अस्वस्थ करणारा धडा आहे. बघा, आपण केवळ त्या व्यवस्थेवर विसरून न राहता आपल्या आसपासच्या अशा संशयास्पद लोकांबाबत जागरूक राहणं गरजेचं आहे. त्या लहान जीवाचा बळी वाळ्यात जाऊ नये आणि तिला न्याय मिळावा, यासाठी आवाज प्रत्येकाने उचललाच पाहिजे, असं देखील आपण म्हणू शकतो. बघा, तुम्हाला नेमकं काय वाटतं? बघा, हे या व्यक्तीने नेमकं का केलं? आता त्या व्यक्तीनं काय असे शब्द बोलले जे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे? आता लक्ष ठेवा, त्या व्यक्तीने नेमकं काय सांगितलं? बघा, त्या व्यक्तीला सवय झाली होती असे करण्याची. तो म्हणत होता की माझ्या सवयीसमोर मलाच या ठिकाणी रोखता येत नाही, असं काही या ठिकाणी तो व्यक्ती बोलला आहे. आता बघा, त्याच्या बोलण्यावरून पोलिसांमध्ये सध्या संतापाचे वातावरण निर्माण झालं आहे. तर मग आता या व्यक्तीसोबत नेमकं काय केलं पाहिजे? तुम्हाला नेमकं काय वाटत आहे? तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्यासोबत अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स पुढे देखील तुम्हाला बघायच्या असतील तर या आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.